पण त्यांच्या काय मनात असेल आणि नंतर लोकांनी त्यांना नाकारलं. म्हणजे आपली लोकशाही एवढी जिवंत आहे, कधी कुणाच्या पाठीशी उभं राहून कुणाला त्या पदावर बसवेल आणि कधी कुणाला घरचा रस्ता दाखवेल, हे अनेक उदाहरणं. म्हणजे तुम्ही इमर्जन्सीचा काळ आठवा, इमर्जन्सीच्या नंतरच्या निवडणुका, त्याच्यानंतर आलेलं जनता पक्षाचं सरकार, त्याच्यानंतर ते 2.5 वर्षात कसं पराभूत झालं, बाजूला गेलं, पुन्हा कशा इंदिराजी आल्या, नंतर अटल बिहारी वाजपेयींचं एक प्रगल्भ अशा प्रकारचं नेतृत्व आपल्या देशाला मिळालं, त्यांनी तो काळ कसा चालवला. त्याच्यानंतर मग मनमोहन सिंगजी आले. अर्थात त्यांना आणण्यामध्ये सोनियाजींचा मोठा वाटा होता, कारण म्हणजे हे मास लीडर नव्हते. कोण? डॉक्टर मनमोहन सिंगजी. ते RBIचे गव्हर्नर होते, ते PV नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळामध्ये फायनान्स मिनिस्टर होते, परंतु अर्थव्यवस्थेवर जबरदस्त पकड होती आणि खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने जगामध्ये मंदीची लाट आल्यानंतर भारत देश जो वाचला, त्याला एकमेव कारण म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांची खुली अर्थव्यवस्था. कारण तेव्हा मला त्यांच्याबरोबर 6 महिने खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळालेली होती. आणि मग त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये 2014 साली एकदम अचानक झंझावाताने आलेलं मोदी साहेबांचं नेतृत्व, तेच मग रिपीट झालं 2019ला. आज देखील तुम्ही, माझं मत आहे, तुमची मतं वेगळी असू शकतात, ऐकणाऱ्यांची मतं वेगळी असू शकतात, परंतु आज जर देश पातळीवर बघितलं तर तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असा म्हणणारा वर्ग आज देशात मोठ्या प्रमाणावर आहे, राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे. जे काही निर्णय ते घेतात, त्यांचं विजन, पूर्वीच्या ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याबद्दल, किंवा राम मंदिराचा प्रश्न असेल, असे अनेक गोष्टी, मोठे हायवे मोठे करण्याचा प्रश्न असेल, किंवा वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचे प्रश्न असतील, विमानतळ डेव्हलप करण्याचे प्रश्न असतील. ज्यावेळेस परदेशामध्ये जातात त्यावेळेस परदेशामध्ये जो रिस्पॉन्स दिला जातो, एक भारताचं एक वेगळ्या प्रकारचं स्थान परदेशामध्ये आज निर्माण झालेलं आहे, ते असेल. अशा अनेक बाबी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यांच्याबद्दल काहींनी ठरवलेलं होतं की सगळ्यांनी एकत्र यायचं, एकाच एक उमेदवार द्यायचा, परंतु अजून आचारसंहिता चालू झालेली नाही आहे, निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. आणि आत्ताच ममतानी सांगितलं मी माझी स्वतंत्र लढणार. काल नितीश कुमारांनी लालू प्रसादांना सोडलं, ते पुन्हा इकडे आले. त्याच्यामध्ये मान म्हणालेत मी, मला स्वतंत्र लढावं लागेल. त्याच्यामध्ये अखिलेशनी काहीतरी सांगितलं मी एवढ्याच जागा देऊ शकतो, घ्यायच्या असतील तर घ्या, नाही तर माझा मी लढणार. अशा हे सगळ्या गोष्टी त्याच्यातनं पुढे येत आहेत. शेवटी एवढ्या मोठ्या देशाचं नेतृत्व करत असताना मजबूत नेता असणं ते नितांत गरजेचं आहे. कारण अनेक रंगाची, जातीची, धर्माची लोक आपल्या जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहत आहेत. पण प्रत्येकाच्या, काही मैलावर गेल्यानंतर भाषेची हेल बदलतो, अशा सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्याच्यातून शेवटी आपण सगळे भारतीय म्हणून राहिलो आणि आजपर्यंत राहिलेलो आहोतच, पुढेही आपण राहणार कुणी काही म्हटलं तरी. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाने आपल्याला एकत्र करून ठेवलेलं आहे. आणि ते एवढं जबरदस्त संविधान आहे, किंवा त्यांनी दिलेली घटना, कायदे इतके चांगले आहेत की ते कुणावर असे अन्यायकारक नाही आहे. समाजातला दुर्लक्षित, वंचित घटकाला देखील इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता त्या संविधानाचा, त्या कायद्याचा, त्या नियमाचा उपयोग होत असतो. आणि सगळ्यांनी लोकशाहीमध्ये सगळ्यांना मताचा अधिकार दिला.